फुलटॉस बॉल होता, कन्वर्ट करता आला नाहीये, परंतु मिळालेली ही विकेट मॅचमध्ये कॉन्फिडन्स देईल गोलंदाज आधीर भगत या गोलंदाजाला. आणि याच दरम्यान पुन्हा एकदा स्पर्धेचे मुख्य समालोचक म्हणून आज ज्यांच्या समवेत पुन्हा एकदा आम्हाला मायक्रोफोन शेअर करण्याची मात्र संधी मिळणार, तेच मेलोडियस व्हॉइस ऑफ रायगड, ज्यांना आपण गतवर्षी खरं तर रतनबुवाच्या या स्पर्धेमध्ये आपण ऐकलं, पाहिलं, अनुभवलं आणि आज पुन्हा एकदा त्यांची विशेष उपस्थिती. वेलकम दीपक पाटील सर. बॉलिंग ट्रॅकवर अधीर आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट न मीडियम पेस गोलंदाजी आहे. पुढ्यात टाकलाय, पुढ्यातनं उचललाय, ओव्हर पीस बॉल लॉफ्ट केलाय. इथे दुसरा धावेचा कॉल झालाय, नाहक बली. देर इज अ गॅप बिटवीन कम्युनिकेशन बिटवीन टू बॅटर्स. दोन्ही फलंदाजांच्या संवादामध्ये पडलं अंतर आणि तदनंतर आपण पाहिलं की ही विकेट नाहक बली, रन आउट. 5वा गडी बाद झालाय. बॅट्समन विकास ज्यानं नुकत्याच काही एका स्पर्धेमध्ये खरं तर अफलातून खेळ साकारला होता, एक 6 हिटिंग ॲबिलिटी असणारा फलंदाज, तो मात्र रनआउट झाला. मी म्हणेन सुंठी वाचून खोकला दूर झालाय. बॉलिंग करणाऱ्या युनिटचं टीम वोडाफोन वहाल या टीमचं 5 फलंदाज बाद झालेत. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली आहे. आता कोणाला तरी मी म्हणेन तग धरून उभं राहावं लागेल, शेवटपर्यंत झुंज द्यावी लागेल आणि हो तयार आहे. बॅटो आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार पाटील, त्याचा पेटंट स्ट्रोक आलाय. ऑन साइड जबरदस्त स्ट्रॉंग झोन आहे आणि लॉफ्ट केला बॉलला. अप्रतिम हाताळत असताना लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह टुवर्ड्स काऊ कॉर्नर रिजन अँड दिस इज युअर 6 एकूण धावसंख्या पोहोचली ती आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. 25 ऑन द स्कोरबोर्ड नाव for the loss of 5 wickets after 3. This is 4th over in progress. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 4.3 मध्ये षटक क्रमांक 4 अधीरवर चढवलाय हल्ला आणि इथून पुढे मात्र मी म्हणेन आक्रमण आणि त्या फलंदाजाची आक्रमकताच आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे ओमकार पाटील. बॅटिंग करणारं युनिट टीम नीटलस आपल्याला पाहायला मिळतीये. रणसंख्या 25, धावांचा ओघ वाढत जाईल. फटके येत आहेत, बॉल ट्रॅव्हल होतोय. अजून एक जोरकस फटका, यावेळेला स्ट्रेट लॉंग ऑन रिझन स्वीकारले. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत सुदेशनं वन बाउन्स या बॉलला ग्रिप केलंय. जसं फेकून देईल तोवर मात्र धाव कंप्लीट झाली ती 1. 1 मोर ॲडेड इन टू द टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 26. 26 ऑन द स्कोरबोर्ड. 26 धावा एक सन्मानजनक स्कोरकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारी टीम नीटलस वहाल टीम फिल्डिंग करत असताना पहिल्यांदा मात्र नक्की सुरुवात चांगली झाली, त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने पडलेले विकेट. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 5 फलंदाज मुख्य फलंदाज बाद झाले. लोअर ऑर्डरवर जबरदस्त प्रेशर आहे, परंतु त्या जबाबदारीचं ओझे घेऊन मैदानामध्ये उतरल्यानंतर जबरदस्त तडाके बंद फटके आपल्याला पाहायला मिळालेत. याही वेळेला मिसटायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा ऑर्थोडॉक्स लॉंगॉनमधनं क्षेत्ररक्षक पुढे जाईल. फॉरवर्ड येऊन चेंडूला जोपर्यंत उचलण्याचा प्रयत्न केला प्रयासवर होते. मला वाटतं क्षेत्ररक्षक थोडीशी गफलत झाली, परंतु लगेचच मात्र अजून एक चोरटी धाव आपल्याला कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं. इट्स क्विक सिंगल्स. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली. चांगला तालमेल, चांगलं कम्युनिकेशन. या षटकामधील शेवटचा बॉल, 4थं षटक. बॉलिंग ट्रॅकवर आधी ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल, वेट वॉच आणि यावेळेला मात्र नक्कीच पंच केलं बॉल लावून ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 5 बाद 30 असा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत काय तर 7.5 या सरासरीनं धावसंख्या पुढे जात असताना जर का शेवटच्या षटकामध्ये जर का आता हाणामारी झाली नाहीये तर मात्र नक्कीच मी म्हणेन एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परंतु या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा काढण्याचा प्रयत्न, मानस, मनसुबा या दोन्ही फलंदाजांचा असायलाच पाहिजे. पाहूया आपण समरी
ऑफ स्कोर बुक काय दाखवतोय. पहिलं षटक सुदेशनं फेकलं, एक गडी बाद केला पहिल्याच बॉलवर. त्यानंतर मात्र पॉवर प्लेचं एक निर्णायक फ्रंट लाईन बॉल, 2 धावा त्यानं खर्च केल्या. प्रवीणनं दुसरं षटक हाताळलं, तिथेही सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या आली, एक गडी त्यानंही बाद केला. तिसरं षटक सुदेशनं स्पेल 2चं हाताळलं, तिथे त्यानं 9 धावा खर्च केल्या आणि मात्र 1 विकेट संपादित केला. सुदेशचे 2 स्पेल आपण पाहिले, 2 मध्ये खरं तर 11 धावा त्यानं खर्च केल्या आणि 2 गडी त्यानं बाद केले. चौथ्या षटकामध्ये डबल डिजिटमध्ये धावसंख्या 12, एक षटकार आला, तिथे मात्र 1 गडी बाद झाला. मोठा फलंदाज जो विकास आपण पाहिला तो मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. आकाश आता शेवटचं षटक घेऊन आलाय, त्या आकाशवर मात्र नक्कीच स्लॉग डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ओडापोन वहालच्या टीम कॅप्टननं मात्र हा विश्वास दर्शविलाय. त्या विश्वासाला सार्थ ठरवणारी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. किंबहुना ओमकार पाटील जे स्ट्रायकर एंडवर आहेत, जे वैयक्तिक खेळतायत 7 या आकड्यावर, या फलंदाजाकडे मात्र लक्ष असणार आहे, कारण आक्रमण करावं लागेल. 5 चेंडूंचा खेळ उर्वरित अजूनही शिल्लक असणार आहे. नेक्स्ट मॅच मध्ये जय चेरोबा सांगडे आणि फणस डोंगरी बी या दोन्ही टीम्सना आम्ही इन्व्हाइट करू की लगेच आपण टॉससाठी या. जर का उपस्थित असाल तर रिपोर्टिंग ही करा. फणस डोंगरी बी आणि सन्माननीय अनिकेतजी पाटील वाजे यांना मी इन्व्हाइट करू की आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024. चला, आणि थ्रोसाठी आक्षेप घेतलाय आयोजकांचा, आम्ही लक्ष केंद्रित करू इच्छितो. थ्रोसाठी आक्षेप घेतलाय, आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. चला, आपण टेक्निकल टीम म्हणजेच टीव्ही स्क्रीनवर आम्ही पाहू. आणि जरूर वेळेचा अभाव आहे, 10 मॅचेस 10चा शेड्यूल आहे, 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. तिथे आपण जरूर टेक्निकल टीमचा सपोर्ट घेणार आहोत आणि तिथून मात्र नक्कीच चकचा निर्णय म्हणजेच थ्रो बॉलचा निर्णय आपण देणार आहोत. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर होईल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31 वर. षटक क्रमांक 31 31 आपल्याला पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर बॉल, बॅट अगोदरच फिरले, बॉल नंतर निघून गेलाय, म्हणजेच काय टायमिंग चुकलं, एज लागलाय बिहाइंड द विकेट. व्हेरी क्लेवर विकेट किपिंग, क्लोज ग्रिपिंग आपल्याला पाहायला मिळाली. प्रतीक मुंबईकर होते, डोळ्यांवरची नजर, त्यानं मात्र चेंडू शेवटच्या पर्यंत मात्र हातांची उंजली, प्रॉपर टाइम मिटली आणि हा पहिला फलंदाज पुन्हा एकदा खरं तर या 5व्या षटकामध्ये बाद झाला. आणि 6वा फलंदाज सांघिक बाद होत असताना आकाशला मिळालेलं हे पहिलं यश. या षटकामध्ये आत्तापर्यंत फेकले गेलेले 3 चेंडू अजूनही बॅटच्या स्वरूपात मात्र धाव त्याने बहाल करू दिली नाहीये. एक एक्स्ट्रा धाव जरूर मिळाली आहे. 31 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि पहिल्या इनिंगचा खेळ जर का मात्र पाहायचा झाला तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक असणार आहे. 3 मध्ये किमान कांचन सर मला असं वाटतं की 2 षटकार येणं अपेक्षित असणार आहेत, कारण शेवटचे जे का आपण लोअर ऑर्डर आणि मिडल ऑर्डरचे जे फलंदाज असतात ना, ते खरं तर मी म्हणेन कमी चेंडूमध्ये मी म्हणेन पिंच हिटिंग करण्यासाठी ओळखले जातात. आणि तिथे इथून पुढे मात्र किमान 3 मध्ये 1 किंवा 2 मोठा फटके षटकार किंवा चौकार येणं गरजेचं असणार आहे. हा यॉर्क बॉल हाताळलाय, कमालीची गोलंदाजी, डायरेक्ट हिट करण्याची संधी, दुसरा धावेचा कॉल होईल. It's good running between the wickets as well, between सुमित and प्रेम. 2 मिळतील, 2 एकूण धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 33 या आकड्यावर. 33 on the scoreboard. 2 balls to go of this final over to spell of very first inning of this opening match, a match between team Wahal versus Needless. We all are watching मेगा ब्लॉकबस्टर इव्हेंट. 3रा दिवस आपण पाहताय. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक, अ मेमोरियल ट्रॉफी 2024. ओ, यावेळेला मात्र लाफ्ट करायचा होता, बॅट स्विंग चांगली होती, नाहीये संपर्क. थोडंसं मी म्हणेन फुटवर्क करावं लागेल, कुठेही मी म्हणेन बदल आली ते नव्हतं. थोडा आतमध्ये क्रीजमध्ये जर का घुसले असतं तर कदाचित मिडल करता आला असता, कारण चेंडू टर्न होतोय आणि चेंडू टर्न होत असताना तुम्हाला मात्र अगेन्स्ट द टर्न खेळायचंय, तर आतमध्ये क्रीजचा वापर करावा लागेल. शेवटचा बॉल, याही वेळेला लाईन मागे खेचली आहे, आउट स्विंग, स्विंग अँड मिस अँड अ डॉट बॉल. 2 शेवटचे चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी आकाशची आपल्याला पाहायला मिळाली. 5 षटकांचा खेळ झालाय आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या अगदी लघुत्तम आपल्याला पाहायला मिळते, ती फक्त 33. आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम म्हणजेच 34 धावा काढाव्या लागतील. 34
टू विन फ्रॉम लिमिटेड 30 बॉल्स, 30 चेंडू आणि 34 धावा. चला नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही लगेचच कॉल करू. पुन्हा एकदा दोन टीम्स आपण कॅप्टन त्वरित आमच्या खरं तर पॅव्हलिन बॉक्सकडे पाठवा. पहिल्या इनिंगचा खेळ झाला. पहिल्या इनिंगमध्ये रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 33-34 धावांचं एक माफक टार्गेट इथे सेट झालंय. आणि हे टार्गेट मात्र कसं चेस केलं जाईल या टार्गेटला फॉलो करण्यासाठी, या टार्गेटला चेस करण्यासाठी मैदानामध्ये दोन्ही संघ कोणत्या पद्धतीनं रणनीती आखतील, कोणत्या पद्धतीनं मात्र प्लॅनिंग एक्झिक्यूट करतील हे मात्र पुन्हा एकदा मायक्रोफोनच्या माध्यमातून ऐकण्यासाठी मराठीचा अतिशय गोड आणि नम्र असा हा आवाज ज्यांना आम्ही नेहमी आदर्श स्थानी मात्र आम्ही पाहिलंय. अनेक युवकांना मात्र सोबतीनं घेऊन खरं तर या रायगड पंचक्रोशीमध्ये, पनवल पंचक्रोशीमध्ये, उरण किंवा या संपूर्ण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन खरं तर आपलं हे मराठीचं गोड समालोचन ज्यांनी नेहमी ज्या आवाजांनी मात्र नेहमीच प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. आम्ही पुन्हा एकदा विनंती करू रायगड समालोचन असोसिएशनचे हे सचिव, त्याचबरोबर मराठीचा अतिशय गोड आवाज दीपक पाटील सरांना आम्ही विनंती करू की या आपण या मायक्रोफोनवर फॉर द नेक्स्ट इनिंग यू स्टे ट्यून विथ अस विथ 24 लाईव्ह इव्हेंट्स. मॅच आपण पाहताय वहाल वर्सेस नीटलस. नेक्स्ट इनिंगचा खेळ मात्र सुरू होईल. आदित्य पाटील वाजे या खरं तर या नव्या युवकाला खरं तर आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत. मराठीचं हेही समालोचन पुन्हा एकदा तुम्ही अनुभवणार आहात. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मॅच आपल्याला पाहायला मिळते ती वहाल वर्सेस नीटलस. आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आम्ही परिवर्तन करू. आदित्य पाटील यांचा आवाज तुम्हाला जरूर अनुभवायला मिळेल. थँक्यू. तरी यापूर्वी आपण आवाज ऐकला नितेश भोईर करावे सर यांचा आवाज ऐकला. पण मराठीचा गोड आवाज त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाला. तर चांगली फाईट पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहूया नितलस संघ आणि एका बाजूला असणार वडाफोन वाल संघ. तर 5 षटकांचा असणारे सामना. 5 षटकांमध्ये जर धावांचा जर विचार केला, धाव्यांची गरज असणार टोटल 34 धाव्यांची गरज असणार. 30 चेंडू 34 धावा. चांगले समीकरण पाहायला मिळते. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल सामना कोण जिंकणार कोण हरणार. दोन्ही संघ मात्र आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी केलत असताना पाहायला मिळतील. एका बाजूला वडाफोन वाल संघ पाहू, त्यानंतर आपण पाहू नितलस संघ. चांगली फाईट पाहायला मिळते. 30 चेंडू 34 धावा. तर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. प्रयास कोहली आणि प्रदीपला आपण पाहू. सलामीची जोडी घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहू आपण साहिल दरे, एक यंगस्टर खिलाडू आपल्याला नितलस संघाकडून पाहायला मिळतोय. पहिलं षटक घेऊन येणार. पॉवर प्लेचं षटक असणार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्या संघासाठी धावा वाचवाव्या लागतील. धावा वाचवेल का? चांगले गोलंदाजीसाठी ओळखला जातो. ती गोलंदाजी मात्र आता करावी लागेल साहिल दरेला. कारण की समोरचा जर संघ पाहिला वाल संघ, चांगले मोठे फटक्यांसाठी ओळखला जातो हा संघ. पुन्हा एकदा असणार तयार. पाहूया पण
या इनिंगची होणार सुरुवात. सेकंड इनिंग होणार सुरुवात. लेट्स प्ले. गेम इज ऑन. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण प्रयास कोहली. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू प्रयास कोहली. इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर साहिल दरे. सुरुवात होईल या खेळाला. क्रिकेटचा महासंग्रामला होईल सुरुवात. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चांगली चेंडूची सांगता होत असताना कोलवा टप्प्याचा जरूर चेंडू होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पूर्णपणे आपल्या संघासाठी कमिटमेंट देत असताना पाहिलं या चेंडूवर धावा येईल तब्बल 2 धावा येतील. 2 धावेनिशीर संघाचा अकाउंट होईल ओपन. चला मॅच नंबर 2 मध्ये दोन्ही टीम्स चे कॅप्टन आम्ही इन्व्हाइट करतोय. जय चेरोबा सांगडे आणि फणस डोंगरी बी कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या, कारण दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू आहे आणि जशी इनिंग संपन्न होईल त्या अगोदर आपल्याला टॉस करून मैदानाचा ताबाही घ्यायचा आहे. तिथे मात्र आपण पाहू क्षेत्ररक्षक होतील इंजर्ड. त्यानंतर 12 प्रतिनिधीला मिळालेली चान्स आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. दुसरा चेंडू घेऊन असणार तयार. 2 धावा धावफलकावर गोलंदाज असणार तयार. चांगला फटका जरूर पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाने तिथे मात्र प्रयत्न जरूर केला होता. क्षेत्ररक्षक येथील बॅकअप तिथे आपल्याला मिळाला पाहायला मिळेल. या चेंडूवर धाव मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगल निशीर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 3 धावा धावफलकावर. इथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू साहिल दरेच्या माध्यमातून चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत असताना आपल्या संघासाठी धावा वाचवायच्या त्या धावा वाचवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत असताना आपण साहिलला पाहू. तिथे मात्र फलंदाजांना जकडण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. साहिल दरे ऑन बॉलिंग अटॅक. पुन्हा एकदा असणार तिसरा चेंडू घेऊन साहिल दरे. इथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक असतील तिथे. चांगल्या चेंडूची अडवणी तिथे आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवर मिळणार सिंगल आणि सिंगल निशीर धावफलक पुढे जाईल तब्बल 4 धावा धावफलकावर. 4 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार प्रयास कोहली. स्ट्राईकला फलंदाज असणार. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो खेळाडू. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चौथा चेंडू घेऊन इथे मात्र चेंडूला कट जरूर केलाय. लेट कटची नजाकत पाहायला मिळाली. या चेंडूवर अंपायरचा इशारा येईल. या चेंडूवर येतील तब्बल 4 आणि 4 धावेनी धावफलक जाऊन पोहोचेल 8 धावा धावफलकावर. चांगली फटकेबाजी इथे मात्र क्लास दाखवत असताना आपल्या बॅटमधून ज्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो ती फटकेबाजी आता मात्र त्याच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. ते मात्र चांगली सुरुवात आपल्याला वोडाफोन वाल संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. ते मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. साहिल दरे ऑन अ बॉलिंग अटॅक. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू प्रयास कोहली. ते मात्र रनअप मध्ये थोडासा अडथळा पाहायला मिळेल. हा चेंडू डेड घोषित केला जाईल. गोलंदाज तीच ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 4 चेंडूंमध्ये तब्बल धावा खर्च झालेत 8. इथं अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र चांगला फटका जरूर पाहायला मिळते. चेंडू जरूर गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये धावतील. चेंडू जाणार. तिथे मात्र चांगली अडवणी पाहायला मिळाली. या चेंडूवर धावा येतील तब्बल 3 आणि 3 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. 11 धावा धावफलकावर. चांगली तिथे आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची अडवणी करत असताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहू. चांगली तिथे फिल्डिंग क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावा वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असताना आपण नितल संघाच्या माध्यमातून पाहू. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार.
शेवटचा चेंडू घेऊन या षटकातील साहिल दरे. इथे मात्र जरूर चांगला फटका पाहिले, क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील. या चेंडूवर धाव मिळेल फक्त सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक जाईल पुढे. 12 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर 12 धावा धावफलकावर. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी असेल. 4 षटकामध्ये जर विचार केला तर 22 धाव्यांची अजूनही गरज असेल. सामना कोण जिंकणार कोण हरणार. 24 चेंडू आणि 22 धावा. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक करावं लागेल नितलस संघाला. पूर्णपणे जीवाच्या आतून तणाने प्रयत्न करावा लागेल. धावा वाचवायच्या असतील तर जास्तीत जास्त डॉट चेंडूंची इथे फेकी करावी लागेल आपल्या संघासाठी. तर नेक्स्ट फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असणार फणस डोंगरी संघ आणि एका बाजूला असणार जय चरोबा सांगडे संघ. तर दोन्ही कॅप्टनना विनंती, आपण टॉस साठी ही इनिंग संपण्या अगोदर लगेच यायचं मित्रांनो. नेक्स्ट फाईट आहे आपल्याला बिग फाईट पाहायला मिळेल. ते मात्र चांगला फटका जरूर केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दूरवरून प्रवास करतील, चेंडू खाली येतील. तिथे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार पाटीलला आपण दुसरं षटक हतलताना पाहू. आपल्या संघाकडून घेतलेली जबाबदारी पूर्णपणे पार करावी लागेल. आपल्या संघासाठी धावा वाचवायच्या, त्या धावा मात्र वाचवता येतील का. पुन्हा एकदा असणार तयार. ते मात्र शॉर्टपिच प्रकारचा चेंडू जरूर होता. क्षेत्ररक्षक दूरवरून प्रवास करतील, चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूवर मिळणार फक्त सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक पुढे जाईल तब्बल 14 धावा धावफलकावर, 15 धावा धावफलकावर. सर दोन्ही टीमचे कॅप्टन हा शेवटचा कॉल असणार आहे. आयोजकांच्या वतीनं आम्ही सूचित करतोय, जय चेरोबा सांगडे टीम कॅप्टन आणि फणस डोंगरी बी टीम कॅप्टन लगेच या आमच्या मुख्य कक्षाकडे टॉस साठी. तर 2 चेंडूंचा खेळ समाप्त. अजूनही या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार. धावा येतील किती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार ओमकार पाटील तयार. स्ट्राईकला फलंदाज प्रयास कोहली, चांगला तिथे फटका जरूर पाहायला मिळतोय. हा चेंडू जाणार अंपायरचा इशारा येईल सीमा पार चौकार आणि चौकारानिशीर धावफलक पुढे जाईल तब्बल 19 धावा धावफलकावर. चांगली फटकेबाजी करत असताना इथे मात्र आपल्या पक्षामध्ये पूर्णपणे सामना झुकवताना आपण पाहू. प्रयास कोहलीचा प्रयत्न असणार आहे. चांगली फलंदाजी करत असताना इथे मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करत असताना इथे मात्र पुन्हा एकदा फटका जरूर चांगला केलाय. या चेंडूवर मिळणार फक्त सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक पुढे जाईल 20 धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा असणार ओमकार पाटील तयार. चेंडू जर हवेत असेल, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील आणि तिथे मात्र प्रयत्न जरूर केला होता. या चेंडूवर मिळणार सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक पुढे जाईल 21 धावा धावफलकावर. ते मात्र पूर्णपणे सिंगल डबलला प्राधान्य देत असताना आपण वाल संघाला पाहू. नितलस संघ पूर्णपणे आपल्याला पाहू गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असणार. पुन्हा एकदा गोलंदाज फटका जरूर चांगला केलाय, क्षेत्ररक्षक असतील आणि याही चेंडूवर मिळणार फक्त सिंगल. एकेरी दुकेरीने ते मात्र चांगली गोलंदाजी करत असताना आपण ओमकारला पाटीलला पाहू. या षटकाची होईल समाप्ती आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 22 धावा धावफलकावर. तर फणस डोंगरी संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण लगेच यायचंय टॉस साठी. मॅच आपण शेवटच्या टप्प्यामध्ये येताना पाहू. ही मॅच संपण्या अगोदर आपण यायचंय, आपल्याला विनंती असणार आहे. आपल्याला प्रेमाची एक असणार आहे. सांगडे संघाचा कर्णधार आमच्या समवेत आहे तिथे. तर फणस डोंगरी संघाचा कर्णधार आपण लगेच या. तर तिसरा गोलंदाज पाहू आपण. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असणार.
स्वप्नील. ते मात्र स्विचिटचा प्रयत्न होता, कमालीचा जेल तिथे पाहायला मिळाला. तिथे मात्र फलंदाज होणार बाद. प्रयास कोहली बॅक टू द डगआउट. चांगली फटकेबाजी जरूर केली होती, स्विचिटचा प्रयत्न होता, चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. पहिला धक्का लागत असताना आपण वडाफोन वाल संघाला पाहू. बिग विकेट इन अ लॉस. पहिला धक्का, पहिला गडी गारद होत असताना पाहायला मिळेल. तर इनॅट नंबर 3 चा फलंदाज पाहायला मिळेल समीर नाईक. समीर नाईकला दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार करावी लागेल. 34 धावांचं लक्ष असणारे 22 धावा धावफलकावर. ते मात्र स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. या चेंडूवर मिळणार फक्त सिंगल. लेगबाईच्या स्वरूपात अंपायरचा इशारा या चेंडूवर मिळणार फक्त सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. नितलस संघाच्या माध्यमातून तिसरं षटक असणार मार्गस्थ. 23 धावा धावफलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहू आपण. स्वप्नील आता मात्र स्ट्राईकला फलंदाज असणार. प्रदीपला पण पाहू. सलामीला आलेला फलंदाज, त्याच्या माध्यमातून चांगले फटके जरूर आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा तेच फटके पाहायला मिळतील का इथे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज असणार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. स्वप्नील असणार गोलंदाजी ट्रॅकवर. ते अंपायरचा इशारा येईल, फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का लागत असताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रदीपला मात्र परतावं लागेल. अंपायरचा इशारा येईल, फलंदाज बाद. स्विचिटचा जरूर प्रयत्न होता, तिथे मात्र प्रयत्न मात्र फसला. यष्टीरक्षकाने चोख आपलं कामगिरी तिथे आपली बजावताना असताना फलंदाजाला मात्र परतावं लागेल. जुनी 11 धाव्यांची गरज असणार आहे. तर पनस डोंगरी संघ आपल्याला जर आवाज येत असेल ना तर मित्रांनो आपण लगेच सपोर्ट करा. आपण टॉस साठी लगेच संपर्क साधायचा आहे. सांगडे संघाचा कर्णधार इथे वेट करत आहे आपला. पनस डोंगरी संघ आपण लगेच या. तर नवीन फलंदाज आपण मैदानात पाहू. बिपिनला आपण पाहू. इनॅट नंबर 4 चा फलंदाज असणार. संघाने दाखवलेला विश्वास इथे मात्र नितलस संघ कमालीची गोलंदाजी करत असताना पाहू. मात्र अजून एक चांगल्या चेंडूची सांगता होत असताना जसे जसे डॉट चेंडू येतील तसा तसा प्रेशर मात्र आपल्याला वाल संघाच्या पुढे पाहायला मिळेल. अजूनही 14 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 14 चेंडूंमध्ये 11 धाव्यांची गरज असणार. 14 चेंडू 11 धावा हे समीकरण असणार. पुन्हा एकदा पाहू आपण. गोलंदाज तयार. इथे मात्र फटका जरूर केलाय कार्पेटच्या साहाय्याने. एक तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न असणार आणि इथे मात्र धावा येतील तब्बल 2 आणि 2 धावेनिशीर धावफलक पुढे जाईल. तब्बल धावा पोहोचतील 25 धावा धावफलकावर. 25 धावा धावफलकावर. इथे मात्र चांगली गोलंदाजी केली होती. तिथे मात्र यष्टीरक्षकांनी थोडीशी केलेली चुकी आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूवर धावा येतील तब्बल 2. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. स्वप्नील इन बॉलिंग अटॅक. शेवटचा चेंडू घेऊन येणार या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. मात्र चांगल्या चेंडूची सांगता होत असताना अंपायरचा इशारा येईल. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर 25 धावा धावफलकावर पाहायला मिळेल. अजूनही 12 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज असणार. 12 चेंडू 9 धावा. हा षटक जर 2 या 3 धावांचा जर आला तर पूर्णपणे शिरकाव करेल नितलस संघ. कमबॅकला जाणला जातो संघ. चला, फणस डोंगरी बी या टीमचा कॅप्टन अजूनही आला नाहीये. जर का तुमची टीम उपस्थित असेल आणि रिप्रेझेंटेटिव्ह जर का तुम्ही
पाठवाल तर मात्र नक्कीच आपण टॉस करून घेऊया. जय चिरोबा सांगडे या टीमचा कॅप्टन इथे आलेला आहे आणि ते जरूर ऑब्जेक्ट घेत आहेत की टॉस लवकर व्हायला पाहिजे, अन्यथा आयोजकांच्या वतीनं जी काही ॲज पर द रूल बुक जी पॅनल्टी येते त्या पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. बघा आता हा शेवटचा कॉल आहे. 3 चेंडू या षटकातले जोवर होतील तोपर जर का कॅप्टन टॉससाठी आला नाही तर मात्र नक्कीच ऑपोजिट टीम म्हणजेच जय चिरोबा सांगडे या टीमच्या कॅप्टनला टॉस विन डिक्लेअर केलं जाईल. चला लगेच आपला रिप्रेझेंटेटिव्ह और कॅप्टन फणस डोंगरी बी क्विक पाठवा. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज असणार सज्ज साहिल दरे. पहिला षटक जरूर कमालीचा अतळला होता, त्यानंतर पुन्हा एकदा दिलेली गोलंदाजी जी इथे आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार साहिल दरे. दाखवलेला विश्वास इथे मात्र पूर्णपणे सादर करावा लागेल. पहिला चेंडू घेऊन चांगल्या चेंडूची सांगता होत असताना आपल्याला रिव्हर्सचा अटेम्प्ट करत असताना फलंदाजाला पाहू तिथे मात्र हा चेंडू येणार डॉट. जशी जसे डॉट चेंडू येईल तसं तसं प्रेशर मात्र वाल संघापुढे येईल. कमालीची लढत पाहायला मिळते. एका बाजूला संघ आपण पाहू नितलस संघ आणि एका बाजूला आपण पाहू वडाफोन वाल संघ. चांगली गोलंदाजी करत असताना लो स्कोरिंगचा आपल्याला हा सामना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार साहिल दरे ऑन अ बॉलिंग अटॅक. ते मात्र चांगला चेंडू तिथे पाहायला मिळाला. या चेंडूवर धाव मिळेल फक्त 1 आणि 1 धावेनिशीर धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून इथे मात्र डॉट चेंडू फेकावे लागतील आपल्या संघासाठी. धावा बचवाव्या लागतील. धावा बचवल्या जातील का इथे मात्र प्रश्नचिन्ह असणार. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार साहिल दरे. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण बिपिनला आपण पाहू. बिपिनवर दाखवलेला विश्वास वाल संघाने पूर्णपणे सादर करेल का. पुन्हा एकदा पाहू साहिल असणार तयार. चांगला फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र येतील. थोडीशी होणार फंबलिंग आणि या फंबलिंगच्या मदतीने धावा मिळतील या चेंडूवर तब्बल 2 आणि 2 धावेनिशीर धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावर. अजूनही 6 धावेंची गरज असणार. MS धोनी स्टाईल सामना फिनिश करेल का फलंदाज. इथे मात्र षटकारांनी सामना फिनिश करेल का. मोठ्या फटक्यांसाठी मिडल ऑर्डरचा फलंदाज ओळखला जातो. मोठा फटका येईल का बॅट मधून. त्याच ताकदीची गोलंदाजी करत असताना आपण साहिलला पाहू. चौथा चेंडू घेऊन असणार साहिल दरे. इथे मात्र या चेंडूवर मिळणार सिंगल आणि या सिंगल निश्चित धावफलक पुढे जाईल तब्बल 29 धावा धावफलकावर. अजूनही 5 धावेंची गरज असणार. 8 चेंडू 5 धावा. सामना कोण जिंकणार कोण हरणार. 8 मध्ये 5चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार साहिल दरे. इथे मात्र सलग 2 चेंडू डॉट येतील का त्याच्या माध्यमातून. गोलंदाज असणार तयार साहिल दरे ऑन अ बॉलिंग अटॅक. ते मात्र चांगला फटका जरूर केलेला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. या चेंडूवर मिळणार फक्त सिंगल आणि सिंगल निश्चित 30 धावा धावफलकावर. अजूनही 4 धावेंची गरज असणार. 7 चेंडू 4 धावा. 7 बॉल 4 रन. सामना कोण जिंकेल कोण हरेल. लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळाला पण चांगली लढत नितल संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अटीतटीची लढत देत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व गाजत असताना आपण पाहिलं. शेवटच्या क्षणाला कुठेतरी चुकलं इथे आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार साहिल दरे. इथे मात्र बॅटची एज लागून चेंडू सरळ जाणार. सीमा रेखा पार येतोय चौकार आणि सामना जिंकलाय वडाफोन वान संघ आणि अडलक असतील नितला संघ. पुढच्या सामन्यांसाठी असतील आपल्याला शुभेच्छा. तर या पुढचा आवाज ऐकू आपण. दीपक पाटील सर.
तर या षटकाचा या सामन्याचा हिरो आपल्याला पाहायला मिळेल सुदेश साळुंके. 2 षटकामध्ये 11 धावा खर्च असताना 2 विकेट त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतील. या सामन्याचा हिरो आपण सुदेशला पाहू. सुदेश आपण लगेच या सामन्याची आपण सामनावीर घेऊन जा लगेच.